जर याद्यांमध्ये दुरुस्ती करून निवडणुका घेतल्या जात नसतील तर निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करावं लागेल असं यावेळेला ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। तर काही वेळापूर्वी अरविंद सावंत यांनी सुद्धा हेच मुद्दे उपस्थित केलेले आहेत। साधारण पाऊण तास होत आलेला आहे। शिष्टमंडळाची अजूनही निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। मतदार याद्यांमधले घोळ, ज्या मतदारांची नावं वगळण्यात आली त्याबाबतचा तपशील संकेतस्थळावर उपस्थित नाहीये। निवडणूक आयोगाकडून उत्तर हवंय असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला परखड सवाल विचारलाय। निवडणूक आयोग उत्तर कधी देणार हा सुद्धा आता प्रश्नच आहे। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगापुढे काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आणि त्या संदर्भातली उत्तरं सुद्धा निवडणूक आयोगाला मागितली आहेत। त्यातलीच काही आपण काही वेळापासून बघतोय ती म्हणजे वडिलांचं वय हे मुलापेक्षा कमी कसं दाखवलं जातंय। अनेक ठिकाणी एकाच मतदाराचं नाव अनेकदा दिसतंय। हा घोळ कशा पद्धतीनं दूर केला जाईल या संदर्भात सुद्धा चोक्कलिंगम यांच्या पुढे राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेत। जर 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत तर 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का, तुमची तयारी पूर्ण झाली आहे का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला। आणि जर तुमची तयारी झाली नसेल आणि ज्या पद्धतीने आम्ही पुरावे देतोय, निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधले घोळ आणि त्रुटी आम्ही दाखवतोय, तर त्या त्रुटी दूर करून मगच मतदान घ्यावं असं यावेळेला राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। काही परखड सवाल राज ठाकरे यांनी आता या बैठकीमध्ये उपस्थित केलेले आहेत। यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका असंही राज ठाकरे यांनी मत मांडलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाला मागण्या कळवणार असं यावेळेला निवडणूक आयुक्तांनी सांगितलंय। निवडणूक अधिकाऱ्यांसह तासाभरापासून ही बैठक सुरूच आहे। चर्चेनंतर शिष्टमंडळ पत्रकार परिषद घेईल आणि या पत्रकार परिषदेदरम्यान आता शिष्टमंडळाच्या या बैठकीमध्ये काय काय मुद्दे निवडणूक आयुक्तांपुढे मांडलेत त्या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे। तासाभरापासून ही बैठक सुरू आहे। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला परखड सवाल उपस्थित केलेले आहेत। याआधीही मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलं होतं। त्यानंतर आज स्वतः राज ठाकरे या शिष्टमंडळाच्या सोबत उपस्थित आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आपल्या सगळ्यांच्या मागण्या किंवा जे सवाल तुम्ही उपस्थित केले ते मांडले जातील असं यावेळेला निवडणूक आयुक्तांनी सांगितले। तासाभरापासून ही बैठक सुरूच आहे। चोक्कलिंगम यांच्यासोबत हे सर्व नेते चर्चा करतायत। उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून शिष्टमंडळानं हे निवेदन चोक्कलिंगम यांना दिलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।